वर्दी फक्त कपडा नसतो, तो असतो जबाबदारीचा मान. ज्याच्या रक्तात देशसेवा आहे, त्याच्यासाठी आरटीओ होणं हीच नवी ओळख आणि हाच त्याचा नवा अभिमान. विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक विद्यार्थ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आरटीओ होण्याची जी धडपड आहे, जे प्रामाणिक कष्ट आहे, अशा माजी सैनिकांसाठी आहे. आरटीओ होण्याची जी धडपड आहे, मेकॅनिकल इंजिनियर असेल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डिग्री डिप्लोमा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आरटीओ AFVI 2026 संदर्भाची जी जाहिरात आली, त्यामध्ये माजी सैनिकांसाठी हा खूप मोठा राखीव कोटा जागेचा आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. मग आरटीओ होण्याची ही माजी सैनिकांना खूप मोठी सुवर्ण संधी तब्बल 6 वर्षानंतर आलेली आपण पाहतोय. म्हणजे आरटीओ होण्याचं स्वप्न, जी काही खाकी आहे, ती खाकी देशसेवेचा अभिमान असताना ज्यावेळेस ती रुबाबानं या ठिकाणी ती घातली जाते आणि देशसेवा केली जाते, त्या रुबाबात आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामध्ये जो आरटीओ अधिकारी पद आहे, ती आरटीओ पद बजावण्याची ही संधी या ठिकाणी या माजी सैनिकांना आलेली आहे. माजी सैनिक या संधीचं सोनं करतील असं मला वाटतंय, कारण तब्बल जवळजवळ मोठ्या प्रमाणातली ही पहिलीच आरटीओची रिक्त पदांची जाहिरात माजी सैनिकांसाठी राखीव असलेली जागा आलेली आपण पाहतोय. आता त्यांच्याबद्दलची ही सविस्तर माहिती या ठिकाणी आपण सांगणार आहोत. माजी सैनिकांनी आरटीओ होण्यासाठी काय कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये आहे. आपलं कोणी नातेवाईक या ठिकाणी इंजिनिअरिंग, मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल मध्ये असेल, डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल, अशा माजी सैनिकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा, कारण आपलं कर्तव्य आहे की या जवानांना आपण हे सहकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे माझी सर्व जे व्हिडिओ या ठिकाणी विद्यार्थी पाहतील त्यांना विनंती असेल की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. ह्या व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला आपण सगळी माहिती या ठिकाणी पाहूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी एकमेव इन्फिनिटी अकॅडमी या ठिकाणी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आरटीओ फॅक्टरी बॅच 2.0. बघा विद्यार्थी मित्रांनो, फाउंडेशन बॅच आहे, प्रिलिम आणि मेन्स आहे, ऑनलाईन ऑफलाईन मोड मध्ये आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, ही बॅच 29 जून 2026 पासून चालू होते आणि 7,500 ते 8,000 विद्यार्थ्यांनी या बॅचला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तुम्ही मागे राहू नका. तुम्हाला जर यशापर्यंत पोहोचायचं असेल, पहिल्या प्रयत्नामध्ये जर आरटीओ व्हायचं असेल, तर इन्फिनिटी अकॅडमी हा महाराष्ट्रातला सर्वोत्तम टॉप नंबरचा 1 नंबरचा पर्याय असणार आहे. कारण तुम्हाला तळागाळापासून एकदम तज्ञ फॅकल्टी, 10 ते 15 वर्ष अनुभव असलेली तज्ञ फॅकल्टी या ठिकाणी शिकवण्यासाठी आहे. आणि तुम्हाला जर पहिल्या प्रयत्नामध्ये आरटीओ व्हायचं असेल, तर तुम्ही पहिला कॉल या ठिकाणी या नंबरला करायचा आहे, 95 29 31 75 72. या नंबरला तुम्ही कॉल करा आणि आरटीओ होण्याच्या दिशेने एक पाऊल टाका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हमखास या ठिकाणी यशापर्यंत पोहोचताल अशी मी तुम्हाला शाश्वती देतो, एक आश्वस्त करतो. चला, ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही हायब्रिड मोड मध्ये या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी चालू आहे. इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये ही बॅच तुम्हाला दिसेल. बॅच कशी जॉईन करायची यावरती व्हिडिओ देखील मी पाठीमागे बनवलेला आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला एकदम सोपं घर बसल्या म्हणा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ही बॅच या ठिकाणी करता येऊ शकते. चला, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये या ठिकाणी 27 सप्टेंबर रोजी या ठिकाणी ही पूर्व परीक्षा होताना त्यांनी डेट सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक आहे, कर सहाय्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आरटीओ म्हणजे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गटक. तब्बल किती जागा आहेत? 461. बघा, 461 जागेकरता या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची तारीख 27 जून 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. आता त्यानंतर आरटीओ पदाचं प्रवर्गनिहाय विभाजन कशा पद्धतीने दिलंय, आपण फक्त आता या ठिकाणी माजी सैनिक यासाठी हा व्हिडिओ बनवत असताना आपण फक्त माजी सैनिक हा 4 नंबरला गट आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5 जागा या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात. अनुसूचित जमातीसाठी 2, विजा अ 2, ब 1, क 3, ड 2, ओबीसी साठी 14, विमा प्र 1, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग
7, आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस साठी 7 आणि एकूण आरक्षित पदे आहेत 44. किती? 44 आरक्षित पदे. आरक्षित पदे किती आहेत? 44 लक्षात ठेवा. आणि अराखीव साठी 25. बघा अराखीव साठी किती? 25 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकूण 69 पदांची माजी सैनिकांना ही सुवर्ण संधी आलेली आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा करायचा, प्लॅनिंग कसं असायचं, कसं असावं, किती तास दिवसात अभ्यास करावा, कसं प्लॅन करावा, डेचा प्लॅन, वीकली प्लॅन, किती तास आणि संपूर्ण विषयाला कशा पद्धतीने रिव्हिजन द्यायची, महत्वाचे टॉपिक काय अभ्यासायचे की जेणेकरून आयोग नेमकं त्याच टॉपिकवरती प्रश्न विचारतो, हे अचूक नेम जर तुम्हाला साधायचा असेल आणि तुम्हाला जर यावर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये जर आरटी व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करायची आणि ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व इत्यंभूत तळागाळापासून सूक्ष्म गोष्टीपासून ते सर्व पार यशापर्यंत पोहोचेपर्यंत ज्या काही गोष्टी लागतात शेवटपर्यंत इन्फिनिटी अकॅडमी आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे बिनधास्त राहा, मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका, कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुमचा एक फोन, या नंबरला केलेला तुमचा एक फोन तुम्हाला या ठिकाणी यावर्षी आरटीओ होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त एक फोन तुम्हाला आरटीओ ची सगळी माहिती तुम्हाला एका कॉलवरती मिळेल. आता माजी सैनिकांसाठी अर्हता या ठिकाणी काय असणार आहे? शैक्षणिक अर्हता बघा, मोटर वाहन निरीक्षक संवर्ग करता अर्हता पुढील प्रमाणे असेल. त्या विद्यार्थ्यानं 10वी केलेली असावी, 12वी झालेली असावी बघा, आणि महाराष्ट्र शासनाने 10वीच्या SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणती अर्हता या ठिकाणी चालेल. आता 10वी झाल्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचलित अभियांत्रिकी म्हणजे 10वी नंतर जरी तुम्ही या ठिकाणी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयामध्ये किमान 3 वर्षाची पदविका जर केलेली असेल किंवा त्या समक्ष शासनाने घोषित केलेली पदविका जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अलाव केलेली आहे. असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. आता त्यानंतर पुढे समजलं तुम्हाला, शैक्षणिक पात्रता डिप्लोमा किंवा डिग्री कशामध्ये? ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल मध्ये 10वी नंतर केलेली असेल तरी चालेल, 12वी नंतर केलेली असेल तरी चालेल. त्यानंतर बघा, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व यंत्रिक म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेली म्हणजे पदवी म्हणजे डिप्लोमा किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिग्री जरी झालेली असेल तरी चालेल. मग आता यामध्ये खालील अर्हता समतुल्य असतील. समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून स्वीकार्य आहेत. मग यामध्ये कोणत्या? डिप्लोमा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन टूल्स मेंटेनन्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, प्लांट इंजिनिअरिंग, मेट्रोलॉजी इंजिनिअरिंग, डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिग्री इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. ओके, एवढ्या ब्रँचेस या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आता पुढे डिप्लोमा इन मेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, अशा पद्धतीने तुमची शैक्षणिक अर्हता यापैकी कोणती जरी असेल तर ती चालणार आहे. ओके, पुढे जाऊन 4 वर्ष ट्युटोरियल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग अँड आर्टिफिशियल अप्रिसिएट्स म्हणून जरी असेल तरी असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. हे पण लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा त्यांनी अत्यंत महत्वाचा सांगितला, तो एकदा आपण बघूया. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी देखील या पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करू शकतो. परंतु मुख्य परीक्षा करता अर्हता प्राप्त जी काय आहे, अर्हता जी ठरल्याप्रमाणे ती त्याला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती सादर करणे म्हणजे अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाला तुमचा रिझल्ट असणं आवश्यक आहे. त्यानंतर अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल अशी पदवीधारकांनी ही 8 मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असावी आणि सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेचं ज्ञान त्याला असावं. चला, अर्हता समजली असेल. पुढे काय सांगितलंय? अनुभव सांगितलाय. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्ग करता अनुभव. आता यामध्ये जे काय आहे ते कधी द्यायचा अनुभव बघा, तुम्हाला मुख्य परीक्षेला तुम्ही जेव्हा जाताल तेव्हा या ठिकाणी स्वयंचलित अभियांत्रिकी व यांत्रिक अभियांत्रिकी मधील पदविका अत्युच्च अर्हता अथवा वरील प्रमाणे आता सांगितलेली समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरता अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकास
तुम्हाला एक हलकी मोटर वाहन लायसन जे आहे लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. टू व्हीलर लायसन विथ गिअर. त्यानंतर जड माल वाहतूक वाहन व जड प्रवासी वाहन यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्णवेळ कर्मचारी म्हणून अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व अंगीकृत व्यवसायामध्ये अखेरीत शाळेत कुठल्याही यंत्रशाळेमध्ये घेतलेला अथवा शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. आता यामध्ये जो अनुभव आहे त्यामध्ये लायसन्स तुमच्याकडे टू व्हीलर विथ गिअर असावं आणि जड ते पण कधी मुख्य परीक्षेला आणि त्यामध्ये परत जड मालवाहू आणि जड प्रवासी वाहन हे तुम्हाला जॉईन झाल्यानंतर द्यायचे 1-2 वर्षामध्ये. ओके, त्यामुळे आता तुम्ही फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर पुढचा पॉइंट असं सांगितलं की जर कोणी प्रशिक्षणार्थी किंवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव असेल तर तो सुद्धा गृहीत धरला जाईल. त्यानंतर मुख्य परीक्षेला अर्ज करण्याच्या शेवटचे दिनांकास जे काही वर नमूद केलेल्या 1 वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अथवा त्यांनी नसेल तर नियुक्तीनंतर परीक्षेविधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात किंवा त्या संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेतलेला ग्राह्य धरला जाईल. ओके, पण नियुक्तीनंतर. ओके, समजला असेल तुम्हाला मुद्दा. आता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्ग करता वैध अनुत्मी म्हणजे लायसन्स कोणता असावं. आता लायसन्सच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, गिअर्स असलेली मोटरसायकल, हलके मोटर वाहन आणि परवन वाहन, जड मालवाहू वाहन आणि जड प्रवासी वाहन या संवर्ग करता समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुत्मी लायसन आवश्यक आहे. आता आपण साधं लायसन काढतो तेच आहे, फक्त मराठीत जरा तुम्हाला जड समजायला. मोटरसायकलचं आणि ट्रकचं किंवा कारचं आणि मोटरसायकलचं लायसन या ठिकाणी. हलके मोटर वाहन म्हणजे कार आपली 4 व्हीलर जी चालवतो तिचा. आणि कोणता माजी सैनिक असा नाही की त्याला कार येणार नाही, तेवढा प्रगल्भ आणि पुढे गेलेला माजी सैनिक आहे त्याला 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या चालवता येतात. बिनधास्तपणे तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. चला, त्यानंतर जे काय आहे तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे जड प्रवासी वाहन आणि जड माल वाहतूक वाहन हे जे आहे ते तुम्हाला नियुक्तीनंतर दिलं तरी चालते. परीक्षा कालावधीमध्ये अशी आत्मनियोजन प्राप्त करणारे उमेदवार सेवेतून कमी. जर ते लायसन दिलं नाही तर तुम्ही निवड झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कमी करण्यात येईल. पण असं कोणता उमेदवार आहे की तो अधिकारी एमपीएससी मधून परीक्षा दिली आणि तो पोस्ट निघाली आणि त्याने ते 8 पूर्ण केली नाही, जर त्याला सूट दिली असेल की तू जॉईन झाल्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये तुझं काय असेल ते लायसन सर्टिफिकेट काय असेल ते आणून दे पूर्ण करून, असं आजपर्यंतच्या इतिहासात कोणताही अधिकारी नाहीये. ते कंप्लीट करेल, ते त्याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं पुढे जाऊन शारीरिक अर्थ जी आहे ती बघा, उंची 163 सेंटीमीटर असावी, छाती किमान 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे 84. आता माजी सैनिकचं हे तर असणारच, काही विषयच नाही. महिला उमेदवारांसाठी उंची 155 आणि वजन 45 किलोग्रॅम झालं. आणि दुसरी गोष्ट, ब्लाइंडनेस म्हणजे रंगांध नसून त्याची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली असावी. तुमचं ऑपरेशन झालं असेल डोळ्याचं, काही जरी झालं असेल तरी तुमची दृष्टी फक्त चांगली असावी, तुम्हाला पुढचा समोरचा कलर ओळखता येऊ असावा. चष्मा असेल तरी चालेल, काय बिनधास्तपणे अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर आता पुढे अर्ज दाखल करण्यासाठी तुमची वयमर्यादा किती असावी? 1 ऑक्टोबर 2026 ही तारीख लक्षात ठेवा. माजी सैनिकांसाठी आपण बघतोय तर माजी सैनिकांसाठी बघा, माजी सैनिकांसाठी अमागास किमान कमीत कमी वय 38 प्लस सेवा कालावधी 3 वर्षे म्हणजे 41 वय बघा, कमीत कमी 41. त्यानंतर 41 वर्ष बघा माजी सैनिक, आपण ह्याचं बघतोय लक्षात ठेवा, आरटीओ. त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर माजी सैनिकचं झालं बघा 43 वय 41, 38 प्लस 41 म्हणजे तुमचं सेवा कालावधी 38 प्लस 3 वर्ष वय कमीत कमी असलेला उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. आणि मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल इतरांसाठी 43 प्लस 3 वर्ष म्हणजे 45 वयापर्यंत तो उमेदवार अर्ज दाखल करू शकतो. वयाची मर्यादा तुम्हाला समजली असेल, कमीत कमी 38 प्लस 3 वर्ष बघा, आणि इतर मागासवर्गीयांसाठी 43 प्लस 3 वर्ष असं उमेदवार अर्ज दाखल करू शकतो आरटीओ साठी. त्यानंतर आता परीक्षेचे टप्पे तुम्हाला बघा, पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल असं 2 टप्प्यातून तुम्हाला जायचंय. आता यामध्ये पूर्व परीक्षेकरता तुम्हाला तुमचं माजी सैनिकचं मेरिट अत्यंत कमी लागेल. बघा एवढं एक लक्षात ठेवा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक करता
पूर्व परीक्षेचं मेरिट हे खूप कमी लागेल, अर्ज त्या प्रमाणातच कमी येतील. त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही फॉर्म भरा आणि तुमचा दोन तीन टप्प्यातनं या ठिकाणी जाणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा, पूर्व परीक्षा नंतर आहे मुख्य परीक्षा, आणि नंतरचा टप्पा जो आहे डायरेक्ट सिलेक्शन, कागदपत्र पडताळणी. यामध्येच तुमचं फायनल आणि इथं तुम्हाला नियुक्ती पत्र. चौथा जो टप्पा आपण एक्स्ट्रा ऍड करू, नियुक्ती. चला बघा, अशा पद्धतीने असणार आहे. जी पूर्व परीक्षा आहे ती तुम्हाला 100 प्रश्न आणि 100 गुणांसाठी असेल. त्यामध्ये तुमचं गुणवत्तेच्या आधारे आलेले फॉर्म जे काय आहेत कास्ट वाईज तुमच्या या ठिकाणी मेरिट लागेल. त्यानंतर मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा जी आहे ती 300 मार्काची होईल. बघा 300 मार्काची. याला जो सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णपणे तुमचा मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोमोबाईल इंजिनियरचा सगळा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही पूर्व परीक्षेला फॉर्म भरा. त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाल. मुख्य परीक्षा 300 मार्क. पूर्व परीक्षेचे मार्क तुमचे अजिबात मेरिटला धरत नाहीत. 300 मार्कावरती तुमचं जे काय मिळालेले मार्क आहेत त्याच्यावरती तुमचं मेरिट लागेल आणि थेट तुमची या ठिकाणी निवड होईल. निवड झाल्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमची नियुक्ती तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माजी सैनिकांसाठी ही आलेली सुवर्ण संधी, कधी न भूतन भविष्यात 6 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे. त्या संधीचं सोनं करा. यावर्षी देश सेवा बजावली, आता पुढच्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खाकी वर्दी घालून या ठिकाणी गर्दीतून वर्दीत यायचंय आणि आरटीओची नोकरी मिळवायची आणि कामावरती रुजू व्हायचं. बिनधास्तपणे नोकरी करायची. वयाच्या 58 वर्षापर्यंत रिटायरमेंट होईपर्यंत बिनधास्तपणे आरटीओ व्हायचं आणि तुमचा खाकीचा रुबाब या ठिकाणी दाखवायचा आहे. बघा, आर्मीचा रुबाब झाला, आता खाकीचा रुबाब. त्यामुळं गर्दीतून आता वर्दीमध्ये यायचंय. या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. आणि माजी सैनिकांना जर काय अडचणी असतील तर तुम्हाला एक नंबर विनंती आहे, या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. आमची सदैव टीम तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी तुमच्यासाठी सदैव तत्पर असणार आहे. तुम्ही बिनधास्तपणे कॉल करा, आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. चला या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.